नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं। या ठिकाणी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस तथा धन्वंतरी जयंती आज राष्ट्रभर भारतभर साजरी केली जाते। आयुष मंत्रालय, भारत सरकार, आयुष संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदा फॉर कोविड-19 पॅन्डेमिक या थीमवर या विषयावर यावर्षीचा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातोय। त्या अनुषंगानं साई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित साई आयुर्वेद महाविद्यालय, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या वतीने निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, काही वेबिनार्स, काही व्याख्यानं, काही चलचित्रफिती या ठिकाणी आपण या निमित्तानं सादर करणार आहोत। त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर मीरा सूर्यवंशी, अध्यक्षा साई चॅरिटेबल ट्रस्ट, डॉक्टर साहेबराव गायकवाड, प्राचार्य साई आयुर्वेद महाविद्यालय, डॉक्टर सुवर्णा दिमदिमे, उपप्राचार्या साई आयुर्वेद महाविद्यालय या सर्वांच्या वतीने मी डॉक्टर इंगळे आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। महाविद्यालयीन स्तरावर तसेच साई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित साई हॉस्पिटलच्या वतीने कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आयुर्वेदा फॉर कोविड-19 पॅन्डेमिक या विषयावर काही तज्ज्ञ मार्गदर्शकांनी, आमच्या काही तज्ज्ञ प्राध्यापकांनी या ठिकाणी काही काम केलेलं आहे। त्याचं थोडक्यात या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आम्ही सादरीकरण करणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर मानसी कुलकर्णी, एचओडी आणि प्रोफेसर, साई आयुर्वेद कॉलेज वैराग, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। आज धनत्रयोदशी, अर्थातच राष्ट्रीय आयुर्वेद दिन। राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना आरोग्यमय शुभेच्छा। या राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने आपण कोविड-19च्या आजारावरती आयुर्वेदिक काही उपचार करता येतील का याविषयी पाहणार आहोत। कोविड-19 होतो कसा, त्याचा प्रसार कसा होतो, त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय होतात, हे सगळं तुम्हाला माहितीच आहे। पण आयुर्वेदामध्ये याचं काही चिकित्सा आहे का असा प्रश्न पडतो। आहे, निश्चित आहे। आयुर्वेदामध्ये स्वस्थवृत्त म्हणून एक सांगितलेलं आहे। मुळात आयुर्वेदाचं प्रयोजनच हे आहे की स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच स्वस्थ व्यक्तीचं आरोग्य अबाधित कसं राहावं आणि जर त्याला व्याधी झाली असतील तर त्याचं निराकरण कसं करावं याचा सर्व उहापोह स्वस्थवृत्त या विषयात केलेला आहे। मग कोविड-19चा जो हाहाकार माजला आहे, कोविड-19 मुळे अनेक मृत्यू झालेले आहेत, मग याच्यामध्ये आयुर्वेदाचा रोल काय, यासाठी आपण 3 टप्पे बघूयात। एक, कोरोना होऊच नये म्हणून काय करावं। दुसरा टप्पा, कोरोना झाल्यानंतर कोणती आयुर्वेदिक चिकित्सा करावी। आणि तिसरा टप्पा म्हणजे पोस्ट कोविड, म्हणजे कोरोना होऊन गेल्यानंतर काय आयुर्वेदिक उपाययोजना करता येतील याविषयी आपण आता सविस्तर पाहूयात। आता या 3 टप्प्यांपैकी पहिला टप्पा बघूयात की कोरोना होऊच नये म्हणून काय करावं। तर कोरोना होऊ नये म्हणून स्वास्थ्य रक्षणाचे नियम पाळावेत। आता स्वास्थ्य रक्षणाचे नियम चरकाचार्यांनी, वाग्भटाचार्यांनी त्यांच्या संहितेमध्ये सांगितलेले आहेत। त्या जर नियमांचं पालन केलं तर आपलं व्याधी प्रतिकार क्षमता वाढते, व्याधीला लढण्याची ताकद वाढते। तर त्यासाठी दिनचर्या, ऋतुचर्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत। दिनचर्यामध्ये लवकर उठावं, लवकर झोपावं, वेळेवर जेवण करावं, अगदी साधे साधे नियम आहेत, पण ते आपण पाळत नाहीत। सूर्योदयापूर्वी उठावं आणि सूर्य मावळल्यानंतर लवकर झोपावं, हे साधे सोपे नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत। त्यानंतर ऋतूप्रमाणे आहार विहार करावा हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे। कोरोना होऊ नये म्हणून नस्य ही चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितली आहे। नस्य म्हणजे नाकामध्ये औषधाचे थेंब टाकणं। हे विशिष्ट औषधाचे थेंब टाकणं, तुम्ही अणुतैल नस्य करा, वचातैलाचं नस्य करा, ही जी औषधी नस्य आहेत त्याच्यामुळे नासामार्गामध्ये जे कोरोनाचे व्हायरसेस गेलेले असतात त्याचा अटकाव होतो। त्यानंतर गंडूश म्हणजे साध्या अगदी भाषेत म्हणजे गुळण्या करणे। त्यासाठी तुम्ही त्रिफळा, हळद, दारू हळद, निंब, करंज यासारख्या औषधींचा काढा करून त्याच्या गुळण्या केल्या तरी सुद्धा कोरोनाचा अटकाव होतो। त्यानंतर योगशास्त्रामध्ये एक षटक्रियेमधली एक क्रिया आहे जलनेती, म्हणजे नाकाने पाणी पिणे। या जलनीतीने सुद्धा कोरोनाचा आपण अटकाव करू शकतो।
त्यानंतर पाणी कसं प्यावं, कोरोना आजार होऊ नये म्हणून कोमट पाणी प्यावं, पण फक्त कोमटच पाणी प्यावं का, नाही, तर आयुर्वेदामध्ये षडंगोदक म्हणून एक सांगितलेलं आहे की त्यामध्ये शुंठी आहे, पित्तपापडा आहे, त्यानंतर वाळा आहे, उशीर आहे, या सगळ्या औषधींचा काढा तयार करायचा आणि ते पाणी दिवसभर अधूनमधून पित राहायचं. याच्यामुळे सुद्धा आपली प्रतिकार क्षमता वाढते. त्यानंतर आयुर्वेदामध्ये धूमपान म्हणून सांगितलेलं आहे, किंवा आपण त्याला अग्निहोत्र असं देखील म्हणूयात, की अग्निहोत्रामध्ये गाईच्या गोवऱ्या, त्या गाईच्या गोवऱ्यामध्ये कडुनिंबाचा पाला, त्यानंतर तुळशी, त्यानंतर हळद, गुगुळ, करंज, निंब या सगळ्या औषधांचा एकत्रित त्या गोवऱ्यांवरती त्या ठेवायच्या आणि त्याला अग्नी द्यायचा, आणि त्याच्यामुळे जो धूर तयार होतो त्या धुरामुळं वातावरणामध्ये सर्व प्रकारचे जे जीवाणू आहेत, जे विषाणू आहेत, त्यांचा नाश होतो. हे अग्निहोत्र जर रोज सकाळ संध्याकाळ केलं तरी सुद्धा कोरोनाचा अटकाव होईल. हे अगदी साधे सरळ सोपे नियम आहेत. आहार शुद्ध, सात्विक आणि लघु घ्यावा. तर हे कोरोना होऊ नये म्हणून अशी जर तुम्ही दिनचर्या ठेवली तर निश्चितच तुमची प्रतिकार क्षमता वाढेल. त्यानंतर दुसरा टप्पा की कोरोना झाल्यानंतर कोणती आयुर्वेदिक चिकित्सा करावी. कोरोना व्याधी झालाच तर आयुर्वेदामध्ये अनेक अमूल्य औषधं सांगितलेली आहेत. काही रसकल्प सांगितलेले आहेत, महालक्ष्मी विलास, हेमगर्भ, त्यानंतर श्वासकास चिंतामणी, त्यानंतर लक्ष्मी विलास साधा नारदीय, त्रिभुवन कीर्ती अशी अत्यंत अमूल्य औषधं आहेत. आणि या अमूल्य औषधांमुळे कोरोनाचा अतिशय सुंदर पद्धतीने अटकाव होतो. मी माझं वैयक्तिक उदाहरण देते आहे. मला सुद्धा कोरोना झाला होता आणि फक्त आयुर्वेदिक चिकित्सा घेऊन मी पूर्णपणे बरी झालेली आहे. तर कोरोना व्याधी झाला तर घाबरून न जाता आयुर्वेदावरती आणि आयुर्वेदिक चिकित्सेवरती संपूर्णपणे विश्वास ठेवून तुम्ही ती औषधी चिकित्सा करा. त्यानंतर पोस्ट कोविड, कोरोना होऊन गेल्यानंतर प्रचंड थकवा येतो, खोकला असतो, दम लागतो, त्यानंतर अनेक कॉम्प्लिकेशन्स होतात. मध्ये काही ठिकाणी थ्रॉम्बोसिस झालेला आहे, डीव्हीटी झालेली आहे. तर या अशा आजारांमध्ये, पोस्ट कोविडमध्ये जे शरीराची जी क्षती झालेली आहे ती क्षती भरून काढण्यासाठी रसायनांची आवश्यकता आहे. या रसायनांमध्ये आवळा रसायन, आमलकी रसायन, हरितकी रसायन, 64 पिंपळी रसायन, त्यानंतर घृतपान या सगळ्या औषधींनी पोस्ट कोविडमुळे मध्ये होणारी जी लक्षणं आहेत ती लक्षणं पूर्णपणे कमी होतात आणि तुमची प्रतिकार क्षमता वाढायला अतिशय मदत होते. तर या कोविड-19 मध्ये आयुर्वेदाचा अत्यंत मोलाचा रोल आहे आणि सर्वांनी आयुर्वेदावरती विश्वास ठेवून आयुर्वेदिक औषधी चिकित्सा केली तर निश्चित कोरोनापासून मुक्ती मिळेल असं मला वाटतं. तेव्हा या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त आणि धनत्रयोदशी निमित्त भगवान धन्वंतरींना नमन करून मी हेच सांगू इच्छिते की आयुर्वेदाची कास धरूया. या आयुर्वेदाच्या महारथा सारे मिळून ओढूया. चला आयुर्वेद जगूया. नमस्कार, धन्यवाद. Hello, ma'am. Hello, myself I'm Anuradha Kale from Dombivli East. My husband, he was detected COVID positive on 5th of September. His age is 40 and he is diabetic. For 2 days he got fever and without wasting any time, we admitted him to RR hospital at Dombivli East. Initially he was directly put on oxygen because his oxygen levels were tremendously falling down. They started with the remdesivir. 6 dosage of remdesivir were given to him. Still the condition was not improving. Then the doctors took the decision of tocilizumab drug. Still his health was not improving. He was getting more and more deteriorated. Then by that time I came across one WhatsApp message regarding COVID-19 treatment of Ayurveda point of view. In that it was mentioned that you can start with some neem leaves, some tulsi leaves. So I took the initiative. Immediately I just made a paste of around 40 to 50 leaves, like in form of kadha or something. Added some tulsi leaves and the dose was started to my patient. Even he was in ICU. I managed to give it to him on daily basis. Within 2 or 3 days, there was some miraculous improvement in his health. His oxygen levels gradually started rising. The condition was not worsening. However, it improved.
4 to 5 days, it got improved. He was put on semi-ventilator after intake of these neem leaves, tulsi leaves, and Indian gooseberry. The doctor said within couple of days, the ventilator will be removed and he will be put on normal oxygen mask. Okay. So that was some good news for us. So the treatment was continued for 7 to 10 days. And after that, really we were losing all our hopes. But after the intake of neem leaves, tulsi leaves, what that miracle change we discovered, and we found that we were really unexpected, and things really went so smooth. The levels were gradually, first of all, his all blood reports and all, everything came very clear. There were no infection. Just some lungs, minute infection was remaining. So after 10-15 days, we gradually reduced the dose from 40 to 50 leaves. We came to 20-25 leaves. And then the doctor said, yeah, your patient is out of danger. Within a week, he can go home. He was discharged. And after coming home, still he was relieved on 18th of October. And today is 12th of November. So from that day also, we are continuously giving him that 10 to 12 leaves of neem leaves and few tulsi leaves. And day by day, he is like more and more improvement can be seen. Totally now he is not totally using any oxygen. So he is breathing on his own. Oxygen saturations are also good. They are sustaining, and by tomorrow or by couple of days, he will be able to walk. He will be able to move without using oxygen. I'm really very happy, and I expect like more research and more thesis and more discovery should be done in this field in Ayurveda regarding neem leaves. Yes. Allopathy treatment is still going on, but these are like a supportive or boosters, you can say. It was a significant change. Yeah, it was a significant change. Because the allopathy medicines were not working. They were not working from initial 7 days. And after 7 days, when I started the intake of neem leaves, and then only the results came out. So I think that had played a major role along with the allopathy. Okay. Yeah. Thank you, ma'am. Thanks a lot. Yeah, thank you. Thank you so much. Okay. श्री मनोज भास्कर कोठावले. त्यांना सर्दी झाली होती. सर्दी खोकल्याची औषधं वगैरे घेतली. डॉक्टरांकडे गेल्यानंतर टेस्ट त्यांनी केली नाही की ताप वगैरे नाहीये म्हणून. पण मग त्यांना 8 तारखेला ऑक्सिमीटरने चेक केल्यानंतर एकदम त्यांची ऑक्सिजन लेवल कमी झाली होती. 85-80 इतकी आल्यानंतर ते म्हटले की तुम्हाला ताबडतोब ऍडमिट करावं लागेल. त्यानंतर सिटी स्कॅनचा रिपोर्ट केला त्यांचा. त्यांनी सजेस्ट केलं की सिटी स्कॅन करावं लागेल. तर सिटी स्कॅन मध्ये मॉडरेटेड न्यूमोनिया असल्यामुळे त्यांना शताब्दी हॉस्पिटल नाशिक येथे ऍडमिट केलं. ऍडमिट झाल्यानंतर कडुनिंबाचा कोविड मधील उपयोग माझ्या वाचनामध्ये आला. तर त्यानुसार मी त्यांना ताबडतोब कडुनिंबाचा काढा देण्यास सुरुवात केली. कडुनिंबाचा काढा सुरू केल्यानंतर तिथे त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखेच ऍडमिट असलेले पेशंट, त्यांच्या कंडिशन मध्ये असलेले, त्या मानाने यांचा रिकव्हरी फास्ट झाली. नाही पोस्ट कोविड नाही, त्यांना कुठलाही पोस्ट कोविड कुठलाही कॉम्प्लिकेशन आले नाही. कोणताही त्रास नाहीये त्यांना. श्वसनाला त्रास नाहीये. ऑक्सिजन लेवल व्यवस्थित आहे. हो खूपच यांची फास्ट रिकव्हरी झाली. म्हणजे 8 दिवसात त्यांना डिस्चार्ज सुद्धा मिळाला. पण दुसऱ्या दिवशी तर अक्षरशः आम्हाला घाबरवलं होतं त्यांनी की यांची कंडिशन अशी आहे की आम्ही काही म्हणजे हे करू शकत नाही असं सांगितलं होतं. पण अगदी 8 दिवसात डिस्चार्ज मिळाला. अगदी ओके. इतरांच्या मनाने ते बरेच ऍक्टिव्ह होते. म्हणजे हे काढा सुरू केल्यानंतर स्वतः सगळं करत होते ते. Hello, myself Dr. Pallavi Kanidkar from Sai Ayurved College, Vairag, Sholapur, Maharashtra. Me with Shanmuga Subramaniam, Dr. Neeta Deshpande, Dr. Shirish K and Dr. Meera Dengle Patil. We 4 researchers have done literary research regarding possible use of neem in COVID-19, and we have published one research paper in international journal also. And what is our finding is, according to literary research, neem has multifaceted action which can be useful in COVID-19. It is having broad spectrum antiviral action.
even pro-inflammatory cytokine inhibitor action, immunomodulator action. So in all these aspects, it can be useful. Even it is having some thrombolytic properties, so it can be used as a prophylactic as well as curative option in COVID-19. Already we are giving neem to so many healthy people, and we found that neem can be a useful option for prophylaxis in COVID-19. Also, some people used neem in advanced stage of disease in their ICU patients, and they found that neem can show miraculous improvement or recovery after starting. So, it is very necessary that neem should be further investigated for its possible use in COVID-19. Thank you.